ಯೋಗೇಶ್ ಶ್ರೀಮಂತ ಪಾಟೀಲ್ ಅವರು ವಿಸ್ಮಾ ವೆಸ್ಟ್ ಇಂಡಿಯನ್ ಶುಗರ್ ಮಿಲ್ಸ್ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ ನಿರ್ದೇಶಕರಾಗಿ ಆಯ್ಕೆ. ಯುವ ನಾಯಕರು ಅಥಣಿ ಶುಗರ್ಸ್ ಲಿಮಿಟೆಡ್ ಕಾರ್ಖಾನೆಯ ಕಾರ್ಯನಿರ್ವಾಹಕ ನಿರ್ದೇಶಕರು. ಸಿಸ್ಮಾ ಸೌತ್ ಇಂಡಿಯನ್ ಶುಗರ್ ಮಿಲ್ಸ್ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರು ಹಾಗೂ ಇಸ್ಮಾ ಇಂಡಿಯನ್ ಶುಗರ್ಸ್ ಮಿಲ್ಸ್ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ ನಿರ್ದೇಶಕರಾಗಿರುವ ಶ್ರೀ ಯೋಗೇಶ್ ಶ್ರೀಮಂತ ಪಾಟೀಲ ಸಾಹೇಬರು ಇತ್ತೀಚೆಗೆ ಹೊಸದಾಗಿ ವಿಸ್ಮಾ ವೆಸ್ಟ್ ಇಂಡಿಯನ್ ಶುಗರ್ಸ್ ಮಿಲ್ಸ್ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ ನಿರ್ದೇಶಕರಾಗಿ ಆಯ್ಕೆಯಾಗಿರುವುದು ರಾಜ್ಯದಕ್ಕೆ ಹೆಮ್ಮೆಯ ಸಂಗತಿ. ಇಂತಹ ಒಂದು ದೊಡ್ಡ 3-4 ಶುಗರ್ ಸಂಸ್ಥೆಯಲ್ಲಿ ಕಾರ್ಯನಿರ್ವಹಿಸಲು ಒಂದು ಅವಕಾಶ ಸಿಕ್ಕಿರುವುದು ನಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಸಂತಸದ ವಿಷಯ ಮತ್ತು ಅಥಣಿ ಶುಗರ್ಸ್ ಲಿಮಿಟೆಡ್ ಕಾರ್ಖಾನೆಯ ಆವರಣದಲ್ಲಿ ನೂತನ ವಿಸ್ಮಾ ನಿರ್ದೇಶಕರನ್ನು ಅಥಣಿ ಶುಗರ್ಸ್ ಲಿಮಿಟೆಡ್ ಕಾರ್ಖಾನೆಯ ವ್ಯವಸ್ಥಾಪಕ ನಿರ್ದೇಶಕರು ಹಾಗೂ ಯುವ ನಾಯಕರಾದ ಶ್ರೀನಿವಾಸ್ ಶ್ರೀಮಂತ ಪಾಟೀಲ ಅವರ ಉಪಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಸತ್ಕರಿಸಿ ಅವರ ಸಾಧನೆಗೆ ಮೆಚ್ಚುಗೆಯನ್ನ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿ ಅಭಿನಂದನೆ ಕೋರಿದರು. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಸತ್ಕಾರ ಸ್ವೀಕರಿಸಿ ಮಾತನಾಡಿದ ಅವರು, ನಾನು ಇವತ್ತು ಈ ಎಲ್ಲಾ ದೊಡ್ಡ ಶುಗರ್ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ನಲ್ಲಿ ಕಾರ್ಯನಿರ್ವಹಿಸಲು ಅವಕಾಶ ಸಿಕ್ಕಿರುವುದು ಅದು ನಮ್ಮ ಅಥಣಿ ಶುಗರ್ಸ್ ಲಿಮಿಟೆಡ್ ಕಾರ್ಖಾನೆ ವತಿಯಿಂದ. ನಮ್ಮ ತಂದೆಯವರಾದ ಶ್ರೀಮಂತ ಪಾಟೀಲ ಅವರು ರೈತರಿಗೋಸ್ಕರ ಗಡಿ ಭಾಗದಲ್ಲಿ ಸಕ್ಕರೆ ಕಾರ್ಖಾನೆಯನ್ನು ಪ್ರಾರಂಭಿಸಿ ರೈತರಿಗಾಗಿ ಶ್ರಮಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಅಧಿಕಾರ ಇರಲಿ ಅಥವಾ ಇಲ್ಲದೇ ಇರಲಿ ಜನಸೇವೆಯೇ ನಿರಂತರ ಎಂದು ಸಮಾಜ ಸೇವೆ ಜನಸೇವೆಯಲ್ಲಿ ತೊಡಗುತ್ತಾ ನಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಮಾದರಿಯಾಗಿದ್ದಾರೆ. ಅವರ ದಾರಿಯಲ್ಲಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಸಾಗುತ್ತಾ ನಮ್ಮ ರೈತರಿಗೆ ಕಾರ್ಮಿಕ ಬಂಧುಗಳಿಗೆ ಅನುಕೂಲವಾಗುವ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಸದಾ ನಿಮ್ಮೊಂದಿಗೆ ಇದ್ದು ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ಸ್ಪಂದಿಸಲು ನಾನು ಸದಾ ಸಿದ್ಧನಿದ್ದೇನೆ ಎಂದರು. ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಸಹಕಾರ ಆಶೀರ್ವಾದವೇ ನನಗೆ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಶಕ್ತಿಯಾಗಿದೆ ಎಂದರು. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಅಥಣಿ ಶುಗರ್ಸ್ ಲಿಮಿಟೆಡ್ ಕಾರ್ಖಾನೆಯ ವ್ಯವಸ್ಥಾಪಕ ನಿರ್ದೇಶಕರಾದ ಶ್ರೀನಿವಾಸ ಶ್ರೀಮಂತ ಪಾಟೀಲ, ಕಾರ್ಖಾನೆಯ ನಿರ್ದೇಶಕರಾದ ಅಬ್ದುಲ್ ಬಾರಿ ಮುಲ್ಲಾ, ಕಾರ್ಖಾನೆಯ ಜನರಲ್ ಮ್ಯಾನೇಜರ್ RL ಲಟಿಕೆ ಸೇರಿದಂತೆ ಕಾರ್ಖಾನೆಯ ಎಲ್ಲಾ ವಿಭಾಗಗಳ ಮ್ಯಾನೇಜರ್ಗಳು, ಅಧಿಕಾರಿಗಳು, ಇಂಜಿನಿಯರ್ಗಳು, ಸ್ಥಳೀಯ ಹಲವಾರು ಮುಖಂಡರು, ಕಾರ್ಮಿಕ, ರೈತ ಬಾಂಧವರು, ಬಂಧುಗಳು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. सतीश कोळी, न्यूज 5 चिकोडी. याचबरोबर महाराष्ट्रामध्ये काय सुरू आहे याचा तर मला माहिती मिळते, पण या संस्थांना मदत करत असताना आपली संस्था ही कशी इफिशियंटली चालवायची, ಅಥಣಿ शुगरला याच्यामध्ये आम्हाला खूप पर्यायाने माहिती मिळते. मी आज इकडे कर्नाटक, तामिळनाडू आणि महाराष्ट्र, गोवा हे रिप्रेझेंट करत असताना मी आज इस्मावरती रिप्रेझेंट करतोय. आणि खरं तरी तुमच्या सर्वांच्या म्हणजे मला हे आज तिथं का घेतलं जातंय तर અથಣಿ शुगर एक भरभराटीची एक मोठी संस्था आहे आणि અથಣಿ शुगर मध्ये हे जर हे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर असतील तर यांना खरंच काहीतरी माहिती आहे आणि हे म्हणून मला तरी आज इन्व्हिटेशन देऊन मला कमिटी मेंबर करतात. हे खरं तरी यश माझं एकट्याचं नाही, हे सगळं यश जे आहे हे आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं आणि सर्व हे एम्प्लॉईचं यश आहे. भारतानं आणि संस्थेवरती जे काम करतात आणि जे यश मिळतं त्याचं फळ फक्त मी आज इथे भोगतो. અથಣಿ शुगरची प्रगती बघून मला तिथे आज इन्व्हिटेशन देऊन बोलवलं जातंय. तर याचं म्हणजे मोठं श्रेय जे आहे हे सर्व तुम्हाला जात आहे. खरं तरी बाडीसाहेबांनी सांगितलं, बाडीसाहेबांनी बघा त्या मीटिंग मध्ये तात्यांनी बरंच काय बोलले, पण त्यांच्या डोक्यात काय राहिलं तात्यांनी कळलं. तात्यांचे विचारच असे आहेत. तात्या म्हणतात तुम्ही जगात कुठेही जावा, किती मोठी करोडी भरा घ्या तुम्ही, पण तुम्ही जिथून आला ती जागा मात्र तुम्ही विसरू नका. आणि ते बघा तात्यांनी दाखवून दिलं आपल्याला की तात्या शिणागावी एक सामान्य शेतकरी म्हणून होते. त्यावेळी तात्यांचा जो स्वभाव होता, तात्या त्या गावात मग काय बऱ्याच स्कीमा केल्या, चेअरमन होते, सोसायटी चेअरमन होते. परत त्यांना देवाच्या आशीर्वादाने मुलांची मैत्री झाली, त्या दोघांनी कारखाना उभा केला, सोसायटी उभा केल्या, आमदार झाले, मंत्री झाले. मग तुम्ही बघा तात्यांच्या प्रत्येक रूपामध्ये तात्या होते. हे शिनार तात्याचे होते ना, तर स्वभाव जरा तरी बदल झाला का? शिनार जे तात्या आहेत तेच अजूनपर्यंत त्यांनी आपल्या स्वतःला कधी विसरलं नाही. ज्या मातीतून आपण आलोय, ज्या वेशातून आपण आलोय, हे અથಣಿ शुगर फॅक्टरीचे संचालक किंवा हे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर यांची वेस्टर्न इंडिया संस्थेवर एक संचालक म्हणून निवडून झालेले. ही जी संस्था आहे ती संस्था जवळजवळ वेस्टर्न इंडिया संस्थेकडे 133 साखरकारचे सभासद आहेत आणि ह्यांची मीटिंग जी पुण्यामध्ये झाली त्या कमिटीमध्ये
नॅचरल शुगरचे व्यवस्थापक श्रीयुत बेबी चोंबे यांच्या अध्यक्षपदी तर बारामती ॲग्रोचे श्री रोहित पवार यांची उपाध्यक्षपदी आणि इतरच्या कारखान्यांचे संचालक निवड झाली. त्यामध्ये आमचे योगेश साहेब आमच्या तालुक्याच्या शेतकऱ्यांचे आणि सगळ्यांचे एक आनंदचा विषय म्हणजे आमच्या साहेबांना सिस्मामध्ये एक सदस्य म्हणून केल्याबद्दल आमच्या सर्वांच्या बद्दल आमच्या कामगार वतीनं, आमच्या तालुक्यातल्या शेतकऱ्याच्या वतीनं आणि आमच्या संचालक वतीनं त्यांचा आम्ही ह्या टायमाला आभार मानतो. तसंच आमच्या ह्या कारखान्याचे कार्यकारी संचालक निवास सर यांनी सुद्धा एक त्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून येऊन त्या कार्यक्रमामध्ये आमच्या साहेबांच्या बद्दल आम्हाला जे माहीत नव्हतं ते सगळ्यांना माहीत करून आणि आम्ही कसं राहावं, शाळेत अभ्यास व्यवस्थित करून लिहावं, कॉपी करून असं सांगून आम्हाला